हां चला. काय करायला हो स्पेशल खिचडी आहे. मॅडम? मॅडम आवाज आला नाही वाटते तुम्हाला. काय करायला म्हणलो? आज खिचडी बनवायला मी. खिचडी? हो का? छान बनवता की? बघू आता. थोडंसं जिरं बनवून यायला थोडंसं जिरं टाकायचं. हां मग थोडंसं थांबावं. चला तर मित्रांनो, आज आमच्या इथं खिचडी बनत आहे. हे कढीपत्ता थोडा. कढीपत्ता टाकायचा का थोडा? बरं. साधी जास्त का नाही, मसाले खिचडी बनवायची आहे आपल्याला आज. मसाला बनवू नका, चांगली बनवा. कांदा थोडं परतून घ्यायचा. कांदा घ्यायचा. भारी बनवा बा. चला मित्रांनो, कांदे वगैरे मस्त तळत आहेत. आणि आपण त्याच्यामध्ये टाकू थोडेसे शेंगदाणे. आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर त्यांना स्किप करा. होय. तोपर्यंत आपण भाजीपर्यंत इकडे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ. स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे. आपला कांदा लालसर होईपर्यंत त्याला थोडंसं परतून घेऊ. तांदूळ अशा प्रकारे असे स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ. ते काय आहे? हे याला म्हणतात कस्तुरी मेथी. हे माझं सिक्रेट आहे. फक्त आज पण मी मसाले भात बनवत आहे आज. आज आम्ही बटाट्याला स्किप केलेला आहे. त्याच्यामध्ये टाकणार मी थोडासा मसाला. आणि चिकन बिर्याणी मसाला आहे. टाकून घ्यायचा. नंतर थोडंसं टोमॅटो टाकून त्यामध्ये टाकू आपण थोडीशी कस्तुरी मेथी. आणि थोडंसं चवीनुसार मीठ. आणि मीठ फोडणीमध्ये टाकले तर ते टमाट्याची बारीक म्हणजे पेस्ट होती द्यायची. ते आपल्याकडे आपल्याला शिजून घेऊ. आपल्याला शिजून घेऊन तेवढी टेस्ट छान होते. आणि त्यामध्ये टाकू बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर टाकत आहे. याला म्हणतात गावरान
मसाले भात तुम्हाला आवडला तर रेसिपी नक्की ट्राय करा. या प्रकारे थोडं त्याला जवळपास आपले झालेले आहे. मसाले सर्व मिक्स झालेले आहे. व्यवस्थित याला परतून घ्यायचं जेणेकरून आपल्या फोडणीमध्ये पूर्ण त्याची झालेले आहे. मी हळद नाही टाकत आहे. मसाले तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता. एक ग्लास पाणी टाकून आणि थोडंसं टाकायचं, जास्त नाही. एक ग्लास पूर्ण टाकायचं आणि वर थोडंसं, म्हणजे हे व्यवस्थित त्या मापापुरते झालेलं आहे. तर मग आता आपण 2 शिट्ट्या काढून घेऊ. बघू आपण वेट करूया. आपण 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर बघू आता आपली झाली कशी खिचडी. आपण थोडीशी त्याच्यामध्ये वाफ जाऊ देऊ. कारण या प्रकारे वाफ काढून घेत आहे. या सर्व जेवण करण्यासाठी, कारण आज थोडं अर्जंट वाफ तुम्ही लगेच कुकर काढल्या तर तुमच्या ह्याच्यावर तोंडावर तुमचा चेहरा किंवा तुमची वाफ लागू शकते आणि तुमचा चेहरा बिघडू शकते. त्यामुळे गडबड करायची नाही. आपण व्यवस्थित असं करून वाफ व्यवस्थित निघली का बघू. तर बघू चला. तर मग आपली खिचडी कशी झालेली आहे मित्रांनो, हे या प्रकारे. आहा, खिचडी तर खूप भारी झालेली आहे. चला तर मग या जेवण करण्यासाठी तर मी इथे टाकून घेते खिचडी. त्याला थोडंसं परतून घेते. हे बघा मित्रांनो, आपली खिचडी कशी झालेली आहे. वा, या प्रकारे आपलं हे, तुम्ही याला मसाले भात म्हणू शकता, याला खिचडी पण म्हणू शकता. चला तर मी आता ही खिचडी या प्लेटमध्ये करत आहे. या मग कशी झाली आमची खिचडी प्लीज सांगा. आणि रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा. चला तर मित्रांनो, आमचा हे पहिला ब्लॉग आहे. तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा. लाईक करा, आवडली शेअर करा पण करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा. मसाले भात साधा. थँक्यू मित्रांनो. धन्यवाद. धन्यवाद. जय भीम.